नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण ज्योतिषशास्त्राच्या मदतीनं जाणून घेणार आहोत कोणता ग्रह गरीब माणसाला करोडपती बनवतो. तर यावर आपल्याला मार्गदर्शन आणि उपाय सांगणार आहेत आचार्य सुनील कुमार गुरुजी. गुरुजी, तुमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आशीर्वाद. गुरुजी, तुमच्याशी चर्चा तर करायचीच आहे, मात्र प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार गुरुजी ही गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेत. संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत, कॅलिफोर्निया, दुबईपासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा व इंदोर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई इथे त्यांचे अनेक सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपल्या शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. गुरुजी, माझा पहिला प्रश्न असा आहे की ज्योतिषशास्त्रानुसार खूप गरीब कुटुंबात जन्म घेतलेले व्यक्ती खूप श्रीमंत होऊ शकते का? हो, खूप मोठा प्रश्न आहे तुमचा. हम्म. आणि हा मला असं वाटतं, की ज्या लोकांनी आज हम्म. जे आपली ज्यांची जी आकांक्षा आहे, जर आकांक्षा संपली, त्यांना असं वाटतं, की बा आपण खूप गरीब कुटुंबमध्ये जन्म घेतलं आणि आपलं तर काही होऊ शकत नाही. तर हा प्रश्न त्यांचा आहे. बरोबर. मी एकच सांगतो, ग्रहांची सत्ता एवढी बलवान असती त्याच्यासमोर कुणाचीही चालत नाही. जर कुंडलीमध्ये तुमचे ग्रह राजयोगमध्ये परिवर्तित झाले, तर एक दिवस 100% असे येणार की तुमच्याकडे खूप श्रीमंती येणार आहे. कोणते असे योग आहे आणि कोणतं असं ग्रह आहेत, फक्त याबाबत आपल्याला माहिती पडली पाहिजे. जर तुम्हाला माहिती आहे की आपली कुंडलीमध्ये खूप मोठा राजयोग आहे, खूप मोठे ग्रहांची सत्ता आहे, तर निश्चितपणे आज जर आपण इतिहास बघितलं तर खूप काही गरीब लोकांनी आज इतिहास घडलेला आहे. तुम्ही पण घडू शकतात. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की तुमची कुंडलीमध्ये तो राजयोग आहे की नाही. आणि दुसरं, तो राजयोग कधी फलित होणार. कधी कधी काय असतं, राजयोग असताना आणि जर आपल्याला माहिती नाही का हा राजयोग फलित कधी होणार, हम्म. तर राजयोगची वेळ निघून जाते, म्हणजे आपल्याकडे काहीच राहत नाही. तर आजच आपली कुंडलीमध्ये हे बघा की कोणता राजयोग आणि कोणती वयात हा फलित होणार आणि कोणती वयात तुमचे दिवस बदलणार. निश्चितच. गुरुजी, माझा पुढचा प्रश्न असा आहे की असं दिसून येतं की लोक खूप चांगल्या कुटुंबात जन्माला येतात आणि खूप चांगले जीवन देखील जगतात. मात्र त्यांच्याकडे पैसा, घर, गाडी, नोकर चाकर अशा खूप काही गोष्टी असतात. पण त्यानंतर अचानक त्यांचे वाईट दिवस देखील येतात. असे दिवस पुन्हा परत आणण्यासाठी काय उपाय आहे का? हो, उपाय पण आहेत, पण यासारखी सिच्युएशन का घडली आपल्याला या विषयावर चर्चा करायच्या. बरोबर. जसं मी आधीच सांगितलं की कुंडलीमध्ये हंस योग, भद्र योग, पंचमहापुरुष योग आणि खूप काही असे योग आहेत की जर ते योग फलित झाले, तुमचा राजयोग जागृत झाला, तुमच्या कुंडलीच्या गुरु जर धनु राशीमध्ये, मीन राशीमध्ये आहेत किंवा केंद्रात जर लग्नमध्ये कर्क राशीमध्ये आहेत, तर यासारखा राजयोग बुध स्वराशीच्या, मिथुन रासच्या, बुध कन्या रासच्या, तर यासारखा भद्रयोग जर त्रिकोणमध्ये बनला, तर निश्चितपणे तुमच्याकडे श्रीमंती येतात, पैसे येतात. पण जे तुम्ही प्रश्न मांडलं हम्म. की श्रीमंती आली, गाडी आली, नौकर चाकर आले, खूप पैसे कमावले, खूप बंगले कोठी हे सगळं झालं आणि नंतर सगळं निघून गेलं. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण फक्त एकच. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की तुमचा राजयोग कधी फलित होणार हे माहिती तुम्ही जाणून घ्या. तसंच जर कुंडलीमध्ये दरिद्र योग आहेत, तर जसं तुमचा राजयोग जागृत झाला, तसं दारिद्र्य योग पण निश्चितपणे जागृत होणार. कोणती वयात होणार याची माहिती जर आपल्याला आधी पडली, त्याचे खूप काही समाधान आहेत, तुम्ही समाधान करू शकतात. दारिद्र्य योग जर तुम्ही नष्ट केला, त्याला कसं नष्ट करायचे, त्याचे उपाय काय, जर तुम्ही हे उपाय केले, आपण खूप काही उपाय लोकांना सांगतो, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. तुमची जे काही परेशानी अडचण चालू झाली, लगेच आपण त्यांना उपाय सांगतो. ते उपाय कशासाठी आहेत? उपाय यासाठी की तुमचा जे दारिद्र्य योग आहे त्याला आपल्याला नष्ट करायचं. तर तुम्ही अनुष्ठानच्या माध्यमातून, दानच्या माध्यमातून खूप काही उपाय आहे
त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा दारिद्र्य योग नष्ट करू शकतात. आणि दारिद्र्य योग आधी नष्ट करा. म्हणजे कधी कधी काय असतं, राजयोग जेव्हा तुमचा चालू आहे आणि तुमच्याकडे खूप पैसे येतो आणि तुमच्याकडे सगळं काही आहे, म्हणजे काही कमी नाही आहे, जर त्यावेळी आपण दुर्लक्ष केला तर एक दिवस 100% जसं राजयोग जागृत झालं तसं दारिद्र्य योग पण जागृत होणार. पण राजयोग जागृत असताना जर तुम्ही दारिद्र्य योगसाठी उपाय केलं तर तो दिवस तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही. कधीच येणार नाही. कधीच तुमचे जे आनंदीचे जे दिवस आहेत ते कधी संपणार नाही. तर तुम्ही हे लक्षात घ्या की राजयोग जागृत असताना आज जर आपली कंडिशन खूप चांगली आहे, जर कंडिशन तुमची चांगली नाही आहे तरी माहिती घ्या की आपला राजयोग कधी जागृत होणार. आणि जर कंडिशन खूप चांगली आहे, आज खूप आनंदीचे दिवस आहेत, तरी तुम्हाला हे माहिती निश्चितपणे पाहिजे की आपला कोणी काही दारिद्र्य योग तर नाही आहे. आणि दारिद्र्य योग जर असेल तर त्याला नष्ट करा. निश्चितपणे तुमचे जे पहिले दिवस होते त्यासारखे परत दिवस येतील. निश्चितच गुरुजी, आपल्याला एक फोन आलेला आहे चंद्रपूरहून शीतल यांचा. शीतलजी, आपला प्रश्न विचारा. मुलाच्या करिअर बद्दल विचारायचं नाव होतं. काय बेटा? मुलाचं नाव सांगा. अंशुल. आणि जन्मतारीख काय त्याची? 18 मार्च 2000. हा. 18 मार्च 2000 संध्याकाळी 7:45 नागपूरला झाला जन्म. नागपूरला झाला जन्म. ठीक आहे. आता मी सांगतो तुम्हाला सगळ्यात आधी, म्हणजे हा मुलगा आता खूप कन्फ्यूज आहे की काय करायचं आणि खूप प्रयत्न करतो तो, पण त्याला जॉब काही भेटत नाही. पण जॉबची जे शक्यता आहेत ते बेटा फरवरीपासून, म्हणजे फरवरी 2026 मध्ये ते सरकारी नोकरीची खूप भरपूर शक्यता आहे. मला एक सांगा तुम्ही, हे म्हणजे याचा भाऊ पण आहेत का? हो. आणि लग्नाचा योग केव्हा आहे? लग्नाचे योग पण सांगतो. जुलै 2026 पासून लग्नाचे योग आहेत. आता काय होतं की आता जर तुम्ही कुणासोबत बोलले तर लग्न बेटा फिक्स होणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला थोडासा वाट पाहिजे. कारण काय, आधी नोकरी होऊ द्या. एकदा नोकरी झाली तर नोकरी फरवरीपासून शक्यता आहे, जे मी तुम्हाला सांगितलं, निश्चितपणे चांगली नोकरी भेटणार. ठीक आहे. पण त्याच्या आधी तो प्रायव्हेट जॉब करू शकतो. प्रायव्हेट जॉब त्याला 1 महिन्यानी भेटू शकते. फक्त त्याला काय करायचं, तो जे कन्फ्यूज होतोय ना, ते कन्फ्यूज व्हायचं नाही. संशय खूप, म्हणजे त्याच्या डोक्यात फक्त संशयामध्ये राहतो. काय करायचं, प्रायव्हेट जॉब करू की सरकारी नोकरी करू? तर सरकारी नोकरीसाठी त्याचे खूप चांगले योग आहे. ते जे मी तुम्हाला सांगेल पुढच्या वर्षी, पण या वर्षी तो प्रायव्हेट नोकरी करू शकतो. तर नंतर तुम्ही जेव्हा सरकारी नोकरी लागली त्याच्यानंतर तुम्ही लग्नासाठी प्रयत्न करा. निश्चितपणे त्याचं लग्न होऊन जाईल. काही टेन्शन घेऊ नका. खूप खूप नोकरी आशीर्वाद. केव्हापर्यंत लागेल? हा, नोकरी जी मी तुम्हाला सरकारी नोकरी सांगितली ना, सरकारी नोकरी जे आहेत ना ते पुढच्या वर्षी, म्हणजे यावर्षी योग नाही आहे. यावर्षी तो प्रायव्हेट नोकरी करू शकतो. ठीक आहे. आणि एक मी सांगतो तुम्हाला, तो थोडासा जे कन्फ्यूज राहतो त्यासाठी उपाय सांगतो. ते उपाय करा तुम्ही. दर पौर्णिमेला तुम्हाला महादेवचा जे पिंड असतो ना त्याच्यावर 1 मूठ तांदूळ या स्वतःच्या हाताने याला चढवायचं. ठीक आहे ना. ते सांगा तुम्ही याला, दर पौर्णिमासी हे करायचं. ठीक आहे. तर हे केलं ना, निश्चितपणे त्याची खूप लवकर नोकरी लागणार आणि खूप लवकर याचं लग्न पण होऊन जाईल. पण पुढच्या वर्षी होईल, या वर्षी योग नाही आहे. ठीक आहे. आशीर्वाद. धन्यवाद शीतलजी, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल. गुरुजी, तुमच्याशी अधिक चर्चा करायचीच आहे. गुरुजी, माझा पुढचा प्रश्न असा आहे की कुंडलीत अचानक खूप पैसे मिळण्याची शक्यता असते का? असं काही होऊ शकतं का? हो, असे खूप काही योग असतात हं. ॲक्च्युली कुंडलीमध्ये. जर तुमची कुंडलीमध्ये आकस्मिक धनलाभ योग आहेत तर आकस्मिक धनलाभ योगमध्ये तुम्हाला आकस्मिक धन भेटतो. आणि आकस्मिक धन कसं काय ते मी सांगतो तुम्हाला. कधी कधी तुम्हाला, जसं तुम्ही काही निवेश केला आणि जिथं निवेश केला हं, हं. तिकडे खूप काही अशी वस्तू आली, म्हणजे तिथे खूप डेव्हलपमेंट झाली आणि आकस्मिक तुमची जी जागा होती जिथे तुम्ही निवेश केला होता तिकडे खूप पैसे वाढले. नंबर 2, खूप काही लोक काय करताय, त्यांना आकस्मिक धनलाभ वेगळे वेगळे मार्गाच्या माध्यमातून, खूप काही लोक शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करताय तर त्यांचे शेअर्स वाढून जात आहे. अजून खूप काही मार्ग असे आहेत ज्याच्यामध्ये त्यांना आकस्मिक धनलाभ, म्हणजे अचानक त्यांना धन भेटतो. तर आपल्याला हे माहिती घ्यायची की कुंडलीमध्ये जर आकस्मिक धनलाभ योग आहे तो कधी आहे, म्हणजे कधी फलित होणार, कोणत्या वयात होणार, तर याची माहिती जाणणं हा खूप फार गरजेचा आहे. जर तुम्हाला माहिती मिळाली आणि जर माहिती नाही आपल्याला तर तो वेळ निघून जाणार आहे तुम्हाला, म्हणजे माहिती सुद्धा पडणार नाही.
आणि कधी कधी आकस्मिक धनलाभ राजयोग असताना तुम्ही जर कुठेही रिस्क घेतलं, म्हणजे कुठे निवेश केला, तुम्हाला जिथं वाटतं बाबा इथं रिस्क आहेत आणि तो रिस्क जर तुम्ही घेतला तर निश्चितपणे तुम्हाला त्याच्यामध्ये खूप धन भेटतो. तर तुम्ही माहिती घ्या की कुंडलीमध्ये तुमच्या आकस्मिक धनलाभ राजयोग कधी फलित होणार. निश्चितच. गुरुजी, एक घरगुती प्रश्न असा आहे, की असं दिसून येतं, की बऱ्याच वेळा वडिलोपार्जित मालमत्ता एका भावाला मिळत नाही, तर दुसऱ्या भावाला ती मिळते. कुंडलीत असा काही दोष आहे का, ज्यामुळे वडिलोपार्जित मालमत्ता मिळत नाही? हो, निश्चितपणे जर कुंडलीमध्ये मंगल तुमच्या वक्री आहे हं, हं. तर निश्चितपणे तुमच्या जे भाऊ तुम्हाला त्रास देऊ शकतो. जर मंगलची युती चांगली नाही आहे, मंगल तुमच्या जर मार्केश आहेत, तर कधी कधी असं बघावं लागतं की जे तुमच्या भाऊ किंवा तुमचे घरचे जे लोक आहेत ते एक भाऊला संपत्ती देतात पण दुसऱ्याला काही मिळत नाही. आणि कधी कधी असं पण बघितलंय खूप काही वेळ की दोन भाऊ आणि त्यांच्यामध्ये अजिबात पटत नाही, म्हणजे ते एकमेकाला शत्रूसारखं वागतात. कारण काय त्याचं? कारण त्याचं फक्त एकच, मंगलची युती. जर मंगलची युती कुंडलीमध्ये चांगली नाही आहे तर भाऊच्या प्रेम म्हणजे सख्य भाऊच्या प्रेम स्नेह तुम्हाला भेटणार नाही. आणि तुम्हाला जर अशी इच्छा आहे की नाही आपल्याला आपला भाऊ सोबत पाहिजे, त्याच्या स्नेह त्याच्या प्रेम पाहिजे, तर त्यासाठी त्याचे खूप काही उपाय आहेत, ते उपाय नक्की केले पाहिजे. आणि कधी कधी काय असतं, आज तुमचे संबंध चांगले आहे, आज जर कुंडलीमध्ये मंगल चांगला नाही आहे तर निश्चितपणे उद्या काही पण होऊ शकतो. प्रॉपर्टीमुळे पैशांमुळे वाद पण होऊ शकतो. पण एक लक्षात ठेवा, आज जे वाद सुरू झाला ना, हा इथंच संपणार नाही. म्हणजे तुमचे जे अपत्य आहेत त्यांच्यामध्ये पण वाद राहणार. म्हणून माझी फक्त एवढी ॲडवाईस आहे की कुंडलीमध्ये दोष असताना जे तुमचे वाद होत आहे त्या कुंडलींचे दोषवर तुम्ही समाधान करा आणि या वादला इथंच तुम्ही संपवा की तुमची जी पुढची पिढी आहे त्या लोकांमध्ये एक प्रेम राहावं. निश्चितच. गुरुजी, आपल्याला एक फोन आलेला आहे कराडहून साक्षी यांचा. साक्षी, आपला प्रश्न विचारा. जन्मतारीख काय बेटा? जन्मतारीख सांगा. 29/9/2000. 29/9. आणि जन्मवेळ माहिती आहे बेटा? हो, 12:01 दुपारी. आणि जन्म ठिकाण काय? सातारा. अरे वा, तुमची कुंडलीमध्ये बेटा खूप चांगले पोलीस भरतीचे योग आहेत, म्हणजे सरकारी नोकरी लागणार आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये जास्त शक्यता आहे, आर्मीमध्ये जास्त शक्यता आहे. म्हणजे यासारखी आर्मीसारखी पोलीससारखी नोकरी तुमची कुंडलीमध्ये खूप चांगले योग आहे त्याचे. तर तुम्ही त्यासाठी काही म्हणजे डोक्यात असं आहेत का काही मन तुमच्या? 3 वर्ष करते गुरुजी. हा बेटा. कुठं ना कुठंतरी हे होते, प्रॉब्लेम येतो. म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला जे प्रॉब्लेम येतात म्हणजे कशासाठी प्रॉब्लेम येतात तुम्हाला? हॅलो, आवाज ब्रेक होतो गुरुजी तुमचा. मी म्हटलं तुम्हाला, तुम्ही म्हणजे प्रयत्न करताय नोकरीसाठी, ते कोणती जॉब तुम्हाला पाहिजे, म्हणजे तुमच्या मन कुठे आहे? जॉब ते सरकारी नोकरीमध्ये पोलीस भरतीसाठी म्हणजे पोलीस व्हावं ही अशी इच्छा आहे माझी. ट्राय करते मी इकडं पोलीस भरती, आर्मीमध्ये सगळीकडे ट्राय करते. करताय ना, तुमच्या मन आहेत ना? हो आहे. बा निश्चितपणे लागणार बेटा, ठीक आहे. आणि जे तुम्ही ऑलरेडी 3 वेळ प्रयत्न केला, तुमचं जे झालं नाही त्यासाठी तुम्हाला समाधान सांगतो. समाधान करणार ना, उपाय करणार ना? हो करणार. तर तुम्ही निश्चितपणे एक ऐका, तुम्ही दर बुधवारी तुम्हाला गौशालामध्ये जाऊन गायला हिरवा चारा किंवा हिरवी मूग, हा जर मूग खायला द्यायचं तर तुम्ही काय करा, मंगळवारी संध्याकाळी भिजून द्या, ठीक आहे. आणि स्वतःच्या हाताने हे करायचं, स्वतः तुम्हाला जायचं, ठीक आहे ना. आणि तुम्ही बुधवारी गायला हे खायला द्या. 11 बुधवार तुम्हाला हे काम करायचं, ठीक आहे. नंबर 2, केसर असते ना, केसर, हा केसर तुम्हाला आपला आज्ञा चक्रवर धारण करायचं, ठीक आहे. आणि कंटिन्युअसली तुम्हाला 40 दिवस हे धारण करा तुम्ही. आणि ज्या दिवशी तुम्हाला जायचं ना, म्हणजे स्पर्धे परीक्षेसाठी ज्या दिवशी जायचे त्या दिवशी तुम्ही एकदा दर्पण बघून जा, स्वतःच्या जे फेस आहे ना ते तुम्हाला बघून मग तुम्हाला निघायचं. तर तुम्ही असं करा, निश्चितपणे तुम्हाला खूप लवकर म्हणजे काय, या वर्षी जे एंडिंग जे 2 मंथ नोव्हेंबर आणि डिसेंबर
त्या 2 महिन्यात खूप चांगले योग आहे, तुमची नोकरी होऊन जाईल, पण उपाय तुम्ही चांगल्या पद्धतीने करा बेटा. ठीक आहे. खूप खूप आशीर्वाद. धन्यवाद साक्षी आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल. गुरुजी, माझा पुढचा प्रश्न असा आहे की पैसे दुप्पट किंवा तिप्पट करण्याच्या प्रक्रियेत अनेक वेळा एखाद्या व्यक्तीचे सर्व पैसे गमावले देखील जातात. यासाठी कोणता दोष जबाबदार आहे? हो, जर कुंडलीमध्ये जे मी ऑलरेडी एक दारिद्र्य योग सांगितलं होतं, तर दारिद्र्य योग जर फलित झालं, तर निश्चितपणे तुमच्याकडे जेवढी मालमत्ता आहेत, ते तुमचे अनएक्सपेक्टेड लॉसेसमध्ये सगळी निघून जातात. आणि कधी-कधी तुमची कुंडलीमध्ये खूप काही योग असे असते, ज्यामुळे तुम्हाला शत्रू त्रास देत आहे. तर या जर लोकांच्या विरुद्ध षडयंत्र रचला, काही कट रचला लोकांनी आणि मग तुम्हाला त्रास दिला, तर ते लोक काय करतायत, ते तुमच्याकडे जेवढा पैसा, मान, धन, यश जेवढं काही आहेत, ते षडयंत्रमध्ये सगळं निघून जातं. तुम्ही एक लक्षात ठेवा, की षष्ठम स्थान कुंडलीचा तो एकदम प्रबल पाहिजे. म्हणजे षष्ठम स्थान जर कुंडलीचं चांगलं नाही आहे, तर निश्चितपणे तुम्हाला शत्रू त्रास होते. जर शत्रूंनी तुम्हाला त्रास दिला, काही षडयंत्र आलं किंवा तुम्ही आजारी पडले किंवा दारिद्र्य योग जागृत झाला, तर निश्चितपणे जेवढं काही तुमच्याकडे आहे ते सगळं निघून जाणार. तर त्याची माहिती तुम्ही आधी जाणून घ्या. जर माहिती पडली तर तसं तुमच्यासोबत कधीच होणार नाही. निश्चितच. गुरुजी, आपल्या विषयाचा आहे की कोणता ग्रह गरीब माणसाला करोडपती बनवतो? याबद्दल काय सांगाल? हो, ग्रहात तर मी तुम्हाला एकच सांगतो. शुक्र आणि चंद्र हे 2 ग्रह असे आहेत, की तुम्हाला लवकर करोडपती बनण्याची शक्यता अजून प्रबल करताय. तुमच्या कुंडलीमध्ये जर शुक्रची युती चांगली आहे, युती म्हणजे काय? शुक्र तुमच्या जर केंद्रस्थानमध्ये आहे आणि सोबत चंद्रमा पण आहेत आणि शुक्र तुला राशीच्या आहेत, वृषभ राशीच्या आहेत आणि सोबत जर चंद्रमा आहे, तर निश्चितपणे यासारखा योग म्हणजे हा ग्रह तुम्हाला करोडपती बनवू शकतो. आणि अजून एक मी सांगतो तुम्हाला, तुम्ही कितीही गरीब कुटुंबात जर तुम्ही जन्म घेऊन आले, पण तुमचे जर ग्रह प्रबल आहेत, जे मी शुक्र आणि चंद्रबद्दल जे तुम्हाला सांगितलं, तर निश्चितपणे तुम्ही एक लक्षात ठेवा, आज दिवस तुमचे जसे आहेत तसं राहू द्या, पण तुम्ही फक्त प्रयत्न करा. हा फक्त माहिती घ्या, की कुंडलीमध्ये असे योग आहेत का, की तुमच्या पुढच्या भविष्य तुम्ही खूप श्रीमंत होऊ शकता, तुमच्याकडे खूप पैसे येऊ शकतात. आणि श्रीमंत पैसा एक वेगळा विषय आहे, ते आल्यावर ज्याला नाही पाहिजे म्हणजे तो आपल्याकडे राहायला पाहिजे. असं नाही की तो आला आणि सगळं नंतर निघून गेला, त्याचा काही अर्थ नाही आहे. असं म्हणतात की तुम्हाला जे काही तुमच्या आयुष्यात भेटला, पण तो तुमच्याकडे टिकला पाहिजे. तर त्याचे पण योग असतात. कारण काय, आपला ज्योतिषशास्त्रमध्ये 3 प्रकारची स्थिती काय काय, नंबर 1 चर, नंबर 2 स्थिर आणि नंबर 3 द्विस्वभाव. जर चर स्थिती आहे म्हणजे चल अचल, आणि स्थिर म्हणजे काय, जे तुमच्याकडे आला तो स्थिर राहणार. आणि द्विस्वभाव म्हणजे काय, द्विस्वभाव म्हणजे तुमच्याकडे आज जे काही आहेत तो निश्चितपणे तुमच्याकडून जाणार. आणि त्याची जे एक मूलभूत कारणे, तो फक्त तुमचे शत्रू, आजार आणि तुमच्या दारिद्र्य. म्हणून हे माहिती आधीच जाणून घ्या. जर असा कोणताही योग असला, त्याच्यावर काय समाधान. निश्चितच. गुरुजी, आपण काम करत असतो, धावपळ करत असतो कामासाठी. मात्र आपली आर्थिक परिस्थिती कधी-कधी तितकीशी जितकी आपल्याला हवी आहे तितकीशी होत नाही. त्यावेळेस काही ग्रहांचा दोष असतो. त्या ग्रहांना काही पूजापाठ वगैरे करून, शांत करून योग आणता येऊ शकतो? कधी कधी जर तुम्ही पूजापाठ केला खूप बरं आहे, पण हं, पूजापाठ जर नाही केला तर डूज आणि डोंट्स मध्ये काय करायचे आणि काय नाही, जर तुम्हाला हं. एवढी माहिती मिळाली ना, तुमचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जगू शकता. जसं की मी तुम्हाला एक सांगतो, जर कुंडलीमध्ये राहू आणि केतू दोघांचे जर समसप्तक योग, म्हणजे लग्नमध्ये राहू आहेत आणि सप्तममध्ये केतू, तर राहू केतू हे दोघांच्या समसप्तक दोष जे आहेत, तर निश्चितपणे माणसाला काय, धावपळ तो खूप करतो, खूप मेहनत करतो आणि लोकांची एकच मनस्थिती राहते की गुरुजी आम्ही खूप काम करतो, खूप मेहनत करतो, पण आपल्याला यशच भेटत नाही. आणि कधी-कधी इथपर्यंत विषय येतात, पण तो समोरून निघून जात आहे. तर यासारखी वेळ जे तुमच्या आयुष्यात परत जे तुम्ही फेस करताय, तर त्याच्या मागे कुंडलीचे दोष कारण आहेत. त्या कारणचं जर तुम्ही निवारण केलं, जसं मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे उपाय करा तुम्ही, पण डूज आणि डोंट्स जर तुम्हाला हे माहिती मिळाली ना, की काय आपल्याला काय करायचं नाही, जसं मी तुम्हाला एकच सांगतो,
राहू केतूचे समसप्तक दोष आहेत ना, कधीच आपल्या घरात खराब इलेक्ट्रॉनिक आयटम्स कधीच ठेवू नका. खराब इलेक्ट्रॉनिक्स आयटम जर तुमच्या घरी आले, निश्चितपणे तुमचा राहू बिघडणार. फाटले कपडे कधी घालू नका. हे तुम्ही 2-3 जर विषय यांच्यावर लक्ष दिला तर निश्चितपणे तुम्हाला राहू आणि केतू त्रास देणार नाही आणि तुमचे काम 100% होणार. निश्चितच गुरुजी, तुम्ही जी माहिती दिली त्याचा आमच्या प्रेक्षकांना नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद. ओम स्वस्ति न इंद्रप्रदश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिक्षरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद. तर भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात वेळ झाले आता इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.